आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. उमरे गावातील विकासासंदर्भात आपला आवाज, आवाज जनतेचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचणार आहोत. त्यासाठी माझं गाव उमरे हा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी सोशल कट्टा सुरू केलेला आहे. सोसायटीचे माजी चेअरमॅन विलासराव ढोकणे यांनी सोसायटीचे माजी चेअरमॅन चांगदेवराव ढोकणे यांची घेतलेली एक मुलाखत. छत्रपती प्रतिष्ठान आयोजित माझं गाव माझा कट्टा या यूट्यूब चॅनलवर गावचे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात मुलाखती चालू केलेल्या आहेत. तर आपल्या पहिलीच मुलाखत गावचे माजी सोसायटीचे चेअरमन चांगदेव ढोकणे आणि सहकारी लक्ष्मण पठारे या दोघांपासून सुरुवात केलेली आहे. गावातले प्रश्न असतील, गावातल्या शाळेच्या काही समस्या असतील किंवा गावच्या विकासासंदर्भात काही प्रश्न असतील यावर चर्चा करण्यासाठी गावातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, तरुण पिढी आहे, यांना आपण या ठिकाणी बोलावणार आहेत. त्यांच्याकडून ते गावासंदर्भातले प्रश्न आणि उत्तर आपण त्याच्याकडून ऐकून घेणार आहोत. तर सुरुवात करूया चांगदेव महाराज ढोकणे यांच्यापासून. महाराज, गावच्या काही समस्या आहेत त्या संदर्भात काय मत आहे आपलं मांडा. गावच्या समस्या अशा आहे का, पहिले जे जुने नेते यांच्या दडपणा अधिकारी म्हणा, पुढं काय करायचं कोणीच ऐकत नाही. त्यापेक्षा माझं म्हणणं आहे, आज पत्रकार लोक लक्ष दोन साईड झालं, तुम्ही झालं, मी झालं, आपल्याला काही पट्टा येतात. आपल्यासारख्या लोकांनी पोस्ट द्यावा, कसे काम होत नाही आम्ही पाहू ना. आम्ही त्यातले ना, आम्हाला माहिती आहे अधिकार काय, त्यातलं ज्ञान आहे ना. गावचे आम्हाला नवीन पिढीला संधी दिली पाहिजे असं तुमचं मत आहे. हो, नवीन पिढीत पाहिजे. जुना हा विषय नकोच आहे. नवीन मुलांना नवीन पिढीला संधी दिली पाहिजे, त्यामुळे गावचा विकास होईल. पोरांना सुधारतं कमीत कमी आपण काय केलं पाहिजे काय नाही. पोरं टुकरवानी हिंदती बोगसगिरी नाव बदनाम होतं आपले, हिची जिरव तिची जिरव. त्याच्यापेक्षा पोरांना सहकार्य करा ना, गावच्या विकासाकरता करा ना. त्यामध्ये आपण सारे ज्येष्ठ मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहून तरुण पिढीला साथ दिली पाहिजे हीच अपेक्षा तुम्हाला आहे. हो, कमीत कमी त्या मुलाला हे लागत तर आपल्याकडे असे पद्धती गावाचा विकास केला पाहिजे, ते चांगल्या मार्गाला लागते. नाही तर ना बदनामी घेणे देण्याची बाहेर गावी चालू आहे. हा उद्योग बंद करा. तुमच्यासारखे सारे एकजुटीनं येऊन जर हा उद्योग करीत असले तर माझं तुम्हाला 100% पूर्ण पाठिंबा. बिनशर्त पाठिंबा. चांगल्या कामाला चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, मग ही तुमची अपेक्षा आहे. हा नवीन नवीन काही शाळेच्या संदर्भात काही प्रश्न आहेत, आपल्या शाळेचे काही अडचणी येत, भरपूर काम हे अडचणी, पण त्या सॉल्व्ह करायला जायचं कोणी करायचं. आपल्या सारख्याकडे तुम्हाला बी काही म्हणलं आला याचा फोन का कर, बस ते उद्योग करूच नका. एकदा सारे युवा एकत्र या, सारे एकजुटीने लागल्यात कसा विकास होत नाही पाहू आपण. चालतंय, धन्यवाद सर. महाराज, काय आणखी प्रश्न सांगा काय गावातले. लक्ष्मणराव, आता आपलं एवढं मोठं गाव असून अंगणवाडी सुद्धा आपली भाड्याचे भरावं लागेल. उमरे गावात नावाज जिल्ह्यात अंगणवाडीची काय अवस्था आहे, अंगणवाडीची नाही. शंभरचे काय अवस्था आहे. तीनदा सत्ता राहतो, तीनदा फुटत वाशी येतो, पाठीमागची गल्ली. तिथं लक्ष देणारे तिथं तरुणच पाहिजे ना, काम करणारीच पाहिजे ना. आणि मग त्याच्यामुळे ह्याच्या करता मी म्हणतो तुम्ही सामाजिक जेवढे पत्रकार लोक हे जर सारे मिळून जर होईना कामच होणार. सोशल वर्कर, सामाजिक कार्याची आवड असणारी पाहिजे. हो, नालीचे ते प्रश्न आहेत बरेचसे, नाही का, भरपूर आहे. पाणी निघत नाही बाहेर ना, लय अवघड आहे. बाजारच्या दिवशी आलो. बाजाराची समस्या आहे. मग आणखी काय काय समस्या आहेत गावातल्या जे तुम्हाला जाणवतात, गावातील रहिवासी असणाऱ्यांना. अंगणवाडी तसे काम झाले, पण असे म्हणा इतके खास काम व्हायला पाहिजे ते झाले काही झालेत, पण काही प्रमाणात ते थोडे आहे. आज जे होणारे जर युवा सामाजिक असे पत्रकार मंडळी सारे जर होय ते सुद्धा होणार. तिथं भाषण मंडळी पाहिजे ना पॅनल मध्ये. लक्ष्मणराव, तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. मला असं वाटतंय का गावाच्या विकासासाठी सर्व तरुणांनी एकत्र येऊन एक नवीन उभारणी दिली पाहिजे गावासाठी. 5 वर्षात ठीक आहे, गावाचा विकास झाला असं म्हणता येणार नाही, झालाय बऱ्याचशा प्रमाणात, पण अजून खूप विकासाची गरज आहे. त्याच्यामुळे गावातल्या तरुणांनी एक व्हावा आणि
तुम्हीच नेतृत्व करावं आणि तुम्हीच पुढे हे करावं, कारण जनते या नेत्यांना पूर्ण कंटाळलेले आहे. आता आता नवीन नेतृत्व येणं खूप गरजेचं आहे उमरे गावात. त्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन गावासाठी एक स्वतंत्र चॅनल करून चांगल्या विचाराच्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. हो, हो, आलं पाहिजे. हा. म्हणजे गावच्या समस्या चांदेवरावजी म्हणले त्यात 100% ते, पण अजून विकास झालेला पण आहे गावात, असं पण काय म्हणता येणार नाही, पण अजून पाहिजे होता. गावाच्या नावाने भरपूर पाहिजे होतं ना विकास. गाव खूप कुठलीच मोठं आहे. गोष्टी गाव किती मोठं आहे. तालुक्यातलं राजकारण आपल्या गावातून होतं. आपल्या गावातून बरेचसे नेते मंडळी खूप पुढे गेले, पण विकासाच्या मानाने काय येते, गाव खूप मागे. गावच्या लोकसंख्येच्या आणि त्या मानाने विकास होत नाही बुवा, असं तुम्हाला म्हणायचं. त्याच्यामुळे तुम्ही पत्रकार हे सामाजिक कार्यकर्ते हे जेवढे हे सारे एक आहे ना, तसा विकास होत नाही. पाहू ना आपण. बरोबर. आपण त्यासाठीच आपण जनजागृती करून पुढे आणून एक गावाची एक मूठ बांधली. हो. आणि गाव पुढे घेऊन जाऊ. हो. चालतं, ठीक आहे. दर प्रत्येक शनिवारी आपण आपल्या गावामध्ये माझं गाव माझा कट्टा या माध्यमातून गावच्या विकासावर, गावच्या समस्यावर असणारे जे काही प्रश्न असतील ते तरुणांनी या चॅनलच्या माध्यमातून मांडावे. आपल्या गावच्या विकासासाठी हातभार लावता येईल का, काय करता येईल, हे सगळं काही या ठिकाणी तरुणांनी जरूर विचार मांडावेत. आपल्याला हे युट्यूब चॅनल व्यक्त होण्यासाठी चांगली मदत करेल. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि मुलाखत दिली.